मी दुर्गासारखी दिसायची, पण वेळान काळ सगळं शिकवते. ताटा गेला, मनका वाकू लागला की आपसुकच सगळं कळायला लागते. आमच्या थोरल्या सौद कृष्णाबाई मला सारख्या सांगायच्या, पण तेव्हा काही कळलं नाही. पण 50शी उलटली की आपसुकच उमगायला लागलं. माणसाचं वय वाढतं तसं, माणसाची कोंडी होती म्हणतात ना, तसं काहीतरी. घडीभर रडू येईल, रडायचं, रडू द्यायचं, पण डोळ्यात आणि मनात काही शिल्लक ठेवायचं नाही. मक्याच्या कणसाला जेवढा भाव आहे, आमचे यजमान 2 पायावर उभे असलेल्या बाईलाही तेवढा देत नाहीत. आयुष्य कसं जगायचं? जीव देण्याची हिंमत नाही म्हणून जगत राहायचं. आलेला दिवस आपला म्हणायचा आणि पुढचं कुणाला माहित आहे. आमच्या नराधमानं माझ्या माघारी 3रं लग्न केलं. यामिनी पांढरी पाल नाही, हडळ्या मेळीसाठी भुवया आणि मान ताटच असते. तिचा दोष नाही, हा तारुण्याचा लावा आहे. तो तारुण्यात डोलणारच. मी सांगितलं, तुझं तारुण्य ओसरलं. 28व्या वर्षी गंधर्व आपल्या अंगातून पाय काढता घेता म्हणतात. तुझी ही अवस्था तीच होणार. आज मी जात्यात आहे ग, आणि तू सुपात. तूही येशीलच की जात्यात, पण समजत नाही टवळीला. वेळ आणि काळ सगळं शिकवेल. पण तुम्हाला म्हणून सांगते, या पांढऱ्या पालीचा भाऊ दामू त्याला आपली तुरडी भरायची म्हणले ना, की आमच्या यजमानासमोर, म्हणजे आमच्या कालिया मर्दानासमोर एका मुलीचा बळी देणार आहे. त्याला माहित नाही आमचे कान अजून तिखट आहेत म्हटलं. आमच्या कानावर आलंय ते प्रत्यक्षात उतरतंय ना, मग बघू काय करे. वाघ म्हटला तरी खातो, आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच. पण आता एकही जीव जाऊ द्यायचा नाही. देवानं आम्हाला ठेवलं, याचं काहीतरी प्रयोजन असेलच की. हा